दिसते विंडो दिसते प्रेझेंटेशन. हो मॅडम, दिसते दिसते मॅडम. ओके ओके. हा. गुड मॉर्निंग, myself Shanti again. For today's lecture on gene and its expression, on paper number MZT304, molecular biology of genes, in the gene and its expression. First, unit number 3 is the gene and its expression. In that, bit 1 concept of gene. पुढच्यात फक्त जे आपले युनिट आहेत त्याचा फक्त आपण सिलेबस इथे बघणार आहोत. तर पेपर नंबर काय सांगितलं, MZT304 मोलिक्युलर बायोलॉजी ऑफ जीन्स. त्यामध्ये युनिट नंबर 3 जे आहे ते माझ्याकडे आहे जीन अँड इट्स एक्सप्रेशन. त्यात फर्स्ट काय आहे तर कॉन्सेप्ट ऑफ जीन. सेकंड, ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल ऑफ जीन एक्सप्रेशन इन प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल कसा होतो, जीन एक्सप्रेस कसे होतात ते आपल्याला स्टडी करायचं. देन सेकंड, ट्रान्सक्रिप्शनल कंट्रोल ऑफ जीन एक्सप्रेशन इन यूकॅरियोट्स. यूकॅरियोटिक सेलमध्ये जीन एक्सप्रेशन ट्रान्सक्रिप्शनल तर ट्रान्सक्रिप्शन वेळेस कसे एक्सप्रेस होतात ते बघायचं. इन दॅट RNA पॉलिमरेज अँड जीन कंट्रोल त्याचा असणार रोल. देन सेकंड, रेग्युलेटरी सिक्वेन्स इन प्रोटीन कोडिंग जीन. देन थर्ड बीट त्यामध्ये ॲक्टिवेटेड अँड रिप्रेसर ऑफ ट्रान्सक्रिप्शन. देन फोर्थ वन, रेग्युलेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शनल फॅक्टर ॲक्टिव्हिटी, regulation of elongation and termination of transcription. The next, DNA binding motifs in gene regulatory proteins. Then second काय आहे त्यामध्ये post transcriptional gene control and nuclear transport. फर्स्ट काय आहे तर gene and its expression, and second post transcriptional gene control and nuclear transport. In that, first processing of pre-mRNA, then second regulation of pre-mRNA processing, then third macromolecular transport across the nuclear envelope, then cytoplasmic mechanism of post-transcriptional control, and third last one is RNA in gene regulation. अरे माइक पुन्हा चालू आहे, अनम्यूट. हॅलो, म्यूट व्हा प्लीज. देन फर्स्ट जे आहे आपण त्यात स्टार्ट करणार आहोत तर जीन अँड इट्स एक्सप्रेशन. जीन, व्हॉट इज मीन बाय जीन? जीन अँड इट्स एक्सप्रेशन. तर जीन एक्सप्रेशन नेमकं काय स्टडी करायचं, जीन अँड इट्स एक्सप्रेशन. जीन आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय जीन? कोण सांगू शकेल? व्हॉट इज मीन बाय जीन? It is segment of DNA. Okay, good. Segment of DNA is called as gene. Some nucleotideचा सिक्वेन्स असतो तर ते जे आहे सेगमेंट त्यालाच आपण जीन म्हणतो. अँड इट्स एक्सप्रेशन, त्याचे एक्सप्रेशन काय आहे त्यापासून पुढे काय होतं ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. जीन अँड इट्स एक्सप्रेशन त्यामध्ये काय सांगितलं जातं तर ह्यामध्ये इव्हेंट्स येतात. जीन आणि त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहेत एक्सप्रेस करत असताना सिरीज ऑफ इव्हेंट्स त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि ते कशात सांगितले जातात, इट इज डिनोटेड इन ए सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा जो आहे त्यामध्ये ते डिनोट केले जातात. इज फाउंड इन ऑल सेल्स. सगळ्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात एक्सेप्ट इन रेट्रोव्हायरसेस. रेट्रोव्हायरसेस जे आहेत त्यांच्यामध्ये फक्त ही एक्सेप्शनल केस बघायला मिळते. बाकी सर्व सेल्समध्ये आपल्याला तिथं जीन अँड इट्स एक्सप्रेशन सेंट्रल डोग्मा जी प्रोसेस आहे या त्याच्यानुसार चाललेलं आपल्याला बघायला मिळतात. रेट्रोव्हायरसेस मध्ये काय होतं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचे एन्झाईम असतात. तिथं फक्त रिव्हर्स कंडिशन होती की आपल्या इथं काय होतं DNA कडून RNA फॉर्म होतं, पण इथं काय होतं कन्व्हर्जन कसं होतं RNA टू DNA होतं. म्हणजे रिव्हर्स प्रोसेस आपल्याला इथं बघायला मिळते रेट्रोव्हायरसेस मध्ये. तसंच जीन आणि इट्स एक्सप्रेशन जे आहे ते कशा कृतीचे एक्सप्रेस केले जातात
तर डीएनए आणि आरएनए जे जेनेटिक मटेरियल आहे तर ते बघत असताना आपण प्रायमरी इंट्रोडक्शन सगळी बघणार आहोत. फक्त सेल. सेल मीन्स आपण काय म्हणतो, सेल इज ए structural and functional unit of life. Cell is a structural functional unit of life. Cell contains, cell मध्ये काय असतं, it contains protoplasm. Protoplasm is formed from nucleus plus cytoplasm. Protoplasm contains nucleus and त्यामध्ये काय असतं, न्यूक्लियस असतो प्लस सायटोप्लाझम हा तिथे बघायला मिळतो. देन तर न्यूक्लियस कंटेन्स न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लियस मध्ये काय असतात, न्यूक्लिक ऍसिड असतात. आणि जे सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम कंटेन्स सेल ऑर्गॅनलिज. सेलमध्ये असणाऱ्या ऑर्गॅनलिज आहे त्यामुळे आपल्याला सेल ऑर्गॅनलिज बघायला मिळतात. मग कोणकोणते असतात सेल ऑर्गॅनलिज, तर मायटोकॉन्ड्रिया आहे, देन गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, लायसोम्स असतात. जशा काही सेल ऑर्गॅनलिज आपल्याला तिथे बघायला मिळतात सेलमध्ये. तर न्यूक्लिक ऍसिड मध्ये मेन न्यूक्लिक ऍसिड कोणकोणते असतात, न्यूक्लिक ऍसिड, डीएनए अँड RNA DNA. आरएनए अँड डीएनए जे आहे ते न्यूक्लिक ऍसिड तिथे प्रेझेंट असतात. तर त्यांचा रोल काय आहे किंवा ते काय करतात, की सगळे जे इव्हेंट आहेत सेंट्रल डोग्मामध्ये ते तिथे कव्हर अप करतात. त्यामध्ये सेंट्रल डोग्मा जे आपण म्हणतो तो म्हणजे काय आहे, फर्स्ट डीएनए. सेंट्रल डोग्मा डीएनए जे आहे त्यांच्यामध्ये डिव्हिजन होते, रेप्लिकेशन होतं डीएनए मध्ये. आणि त्या डीएनए पासूनच पुढे काय होतं, डीएनए इज कन्वर्टेड इंटू एमआरएनए. डीएनए पासून एमआरएनए फॉर्म होतात आणि एमआरएनए काय होतं, एमआरएनए इज कन्वर्टेड इंटू प्रोटीन. तिथं जीन अँड इट्स एक्सप्रेशन होत असताना इथे काय होतं, ते जीन्स आहेत जे आपण मेन प्रोसेस म्हणतो जीन अँड इट्स एक्सप्रेशन. तर जीन एक्सप्रेशन म्हणजे काय सांगितलं जातं, तर इट इज ए प्रोसेस. जीन एक्सप्रेशन इट इज ए प्रोसेस बाय विच इंफॉर्मेशन फ्रॉम अ जीन. ते काय केलं जातं, इट इज ए प्रोसेस बाय विच इंफॉर्मेशन फ्रॉम अ जीन इज युज्ड इन द सिंथेसिस ऑफ फंक्शनल जीन प्रोडक्ट. जी इन्फॉर्मेशन आहे जीन मधली ती काय केली जाते, दिस इन्फॉर्मेशन इज युज्ड फॉर कशासाठी, तर फॉर सिंथेसिस ऑफ फंक्शनल जीन प्रोडक्ट. फंक्शनल जीन प्रोडक्ट जे आहेत ते फॉर्म करण्यासाठी ती इन्फॉर्मेशन युटिलायझेशन केलं जातं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणतो आपण, जीन एक्सप्रेशन म्हणतो. जीन म्हणजे सेगमेंट ऑफ डीएनए आहे. त्या सेगमेंट ऑफ डीएनए मध्ये काय असतं, तर न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो, म्हणजे ती कोडिंगची जी मेसेज असतो थोडक्यात किंवा कोडिंग ची इन्फॉर्मेशन त्यामध्ये सेव्ह केलेली असते त्या डीएनएच्या सेगमेंटमध्ये जीनमध्ये. आणि तो जे एक्सप्रेशन करत असताना काय होतं, त्या इन्फॉर्मेशन मध्ये किंवा तो जो डाटा फीड केलेला आहे त्या सेगमेंटमध्ये त्याच्यापासून काय केले जातात, फंक्शनल प्रोडक्ट जे आहेत जीन प्रोडक्ट ते तिथे फॉर्म केले जातात. म्हणजे फंक्शनल प्रोडक्ट कोणकोणते असतात, तर आरएनए आहेत, मोस्टली प्रोटीन. शेवटीला काय फॉर्म होते, तर प्रोटीन जे आहेत ते तिथे फॉर्म होत असतात. प्रोसेसला काय म्हणलं जातं, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज जीन एक्सप्रेशन. म्हणजे यामध्ये सगळेच येतात, रेप्लिकेशन येतं, ट्रान्सक्रिप्शन येतं आणि ट्रान्सलेशन येतं. आपण सेंट्रल डोग्मा म्हणून काय सांगितलं जातं, डीएनए इज कन्वर्टेड इंटू एमआरएनए आणि एमआरएनए इज कन्वर्टेड इंटू प्रोटीन. म्हणजे डीएनए टू एमआरएनए त्या प्रोसेस आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्ट जे आहे ते ट्रान्सक्रिप्ट केलेले आहे, ट्रान्सफर केलेले आहे, ट्रान्सक्रिप्शन म्हणलं जातं. ट्रान्सलेशन एमआरएनए सर्वांचं कसं करतो, प्रोटीन मध्ये होतं. आता प्रोटीननी प्रोटीनचं कॉम्बिनेशन बघितलं तर प्रोटीन इज रॉ मटेरियल. काय प्रोटीनचं कॉम्पोजिशन काय असतं, प्रोटीनचं जर लायसिस झालं, ब्रेकिंग झालं तर त्यापासून काय फॉर्म होतात, Amino acids. अमायनो ऍसिड. पॉलिपेप्टाइड चेंज झाले अमायनो Yes. ऍसिडची तिथे फॉर्म होत असते. हा. म्हणजे ही जे होल सेंट्रल डोग्मा जो आहे त्यांनी तिथे काय केलं जातं, जीन जे आहेत त्यांच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती तिथे कोडेड इन्फॉर्मेशन पासून काय होतात, प्रोडक्ट जे आहेत इम्पॉर्टंट प्रोडक्ट किंवा फंक्शनल जीन प्रोडक्टचं फॉर्मेशन इथं होत असतं. सेम काही पिरियडमध्ये ते सांगितले रेप्लिकेशन होते. रेप्लिकेशन झाले की तर दिसतोय डीएनएचे बघा डबल हेलिक्स स्ट्रँड. त्यापासून पुढे डीएनए मोलेक्युल पासून काय होते, तर एमआरएनए फॉर्म होत आहे.
ही प्रोसेस जी आहे ट्रान्सक्रिप्शन, ही प्रोसेस इथे झालेला आपल्याला बघायला मिळते. ट्रान्सक्रिप्शन म्हणत असताना ही जी ग्रीन कलरची लाईन दिसते इथे काय होतं, mRNA सिंथेसाइज झालेलं आपल्याला बघायला मिळतात. आणि देन mRNA कडून पुढे काय होतं, प्रोटीन फॉर्म होते. इथे रायबोझोम दिसतात. रायबोझोम वरती इथे काय केलं जातं, हा मेसेज जो आहे त्यापासून न्यू प्रोटीन जे आहेत त्याचे सिंथेसिस होते. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, म्हणजे रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या प्रोसेसमध्ये होत असतात. तर जीन एक्सप्रेशन सेम आपण आता डेफिनेशन भेटली ही काय तर is the process by which information from a gene, जीन एक्सप्रेशन म्हणजे जी प्रोसेस आहे त्यामध्ये काय होतं, तर इन्फॉर्मेशन फ्रॉम अ जीन इज यूज्ड इन द सिंथेसिस ऑफ फंक्शनल जीन प्रोडक्ट. इन्फॉर्मेशनचं युटिलायझेशन केलं जातं कशासाठी, बिकॉज ऑफ काय त्यापासून फॉर्म केलं जातं, तर फंक्शनल जीन प्रोडक्ट जे आहेत ते तिथं फॉर्म केले जातात. आणि दिस प्रोडक्ट आर नथिंग बट प्रोटीन. हे जे प्रोडक्ट आहेत बाय प्रोडक्ट ते काय असतात, तर मेनली प्रोटीन्स असतात. बट इन नॉन प्रोटीन कोडिंग जीन्स, काहींच्यामध्ये तिथं नॉन प्रोटीन कोडिंग जीन्स असतात त्यांच्यामध्ये काय होतात, tRNA तिथं त्यांचा रोल महत्वाचा आहे. त्या फंक्शनल RNA तिथं प्रेझेंट असतात. आणि हे कशाने एक्सप्रेस केलं जातं, तर सेंट्रल डोग्मा जो आहे, सेंट्रल डोग्मा जो आपण मेन म्हणतो हा तिथे सांगितलं जातं त्याच्यातून हे जे जीन्स आहेत ते काय करतात, त्यांचे एक्सप्रेशन एक्सप्रेस करतात. इथं काय होते, सेम आपण आता बघितलं DNA पासून तर ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस काय होते, mRNA फॉर्म होते. DNA कडून ही इन्फॉर्मेशन येते, DNAच्या मध्ये फीड केलेलं असते. त्या इन्फॉर्मेशन मधून काय होते, mRNA फॉर्म होते. इन्फ्लुएन्स ऑफ एन्व्हायरमेंट त्यावरती होत असते थोड्या प्रमाणात. देन mRNA कडून पुढे नेक्स्टला काय फॉर्म होतं, तर प्रोटीन्स फॉर्म होत असतात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन म्हणतो. म्हणजे तर फर्स्ट DNA टू mRNA त्याला RNA सिंथेसिस किंवा ट्रान्सक्रिप्शन म्हणलं जाते. पण तिथे काय होतं, त्याचा बाय प्रोडक्ट काय मिळते आपल्याला, RNA मिळते. म्हणून त्याला RNA सिंथेसिस म्हणलं जातं. आणि RNA कडून पुढे काय होतं, प्रोटीन फॉर्म होतं. त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, प्रोटीन सिंथेसिस असं म्हणलं जातं. दिस प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्सलेशन. त्याला काय बोललं जातं, ट्रान्सलेशन. देन लिंक बिटवीन DNA अँड प्रोटीन. आता DNA काय आहे, तर DNA कंटेन्स मोलेक्युलर ब्लूप्रिंट ऑफ एव्हरी सेल. किंवा जे सेल घेतले, सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये ब्लूप्रिंट किंवा जे न्यूक्लियस आहे त्यामध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल असतं. तसंच प्रोटीन आर द मोलेक्युलर वर्कर्स. मेन सेंटर जो किंग आहे, किंग येईल आपल्याला, किंग जो आहे तो कोण असतो, DNA असतो. आणि मोलेक्युलर वर्कर जे आहेत, सोल्जर जे आहेत, त्याचं काम कोण करत असतात, प्रोटीन्स करत असतात. म्हणजे त्याला मोलेक्युलर वर्कर्स ऑफ द सेल म्हणलेलं आहे. म्हणजे प्रोटीन हे काय करतं, प्रोटीनचे व्हेरियस फंक्शन्स आपल्याला तिथे बघायला मिळतात. बिल्डिंग ब्लॉक्स आहेत या सेलमध्ये बघायला गेलं तर पर्टिक्युलर कंट्रोल शेप ऑफ द सेल आहे, बॉडी किंवा रिप्रोडक्शन किंवा सिंथेसिस ऑफ बायोमोलिक्युल्स. म्हणजे प्रोटीनशी रिलेटेड जे बायोमोलिक्युल्स आहेत ते तिथे फॉर्म केले जातात. अँटीबॉडीज असतील किंवा अदर जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत ते तिथे फॉर्म केले जातात. देन द इन्फॉर्मेशन इन DNA जीन्स किंवा जीन्समध्ये किंवा DNA मध्ये असणारी जी इन्फॉर्मेशन आहे ती पुढे काय केली जाते, मस्ट देअर फोर बी लिंक्ड टू द प्रोटीन्स. त्यामध्ये म्हणजे DNA मध्ये जीन्समध्ये जी इन्फॉर्मेशन फीड केलेली आहे त्यापासून लास्टमध्ये काय सेलमध्ये फॉर्म केले जातात, प्रोटीन जे आहेत ते तिथे फॉर्म केले जातात. देन जीन आपण बघतोय म्हणजे जेनेटिक कोड हा तिथे इम्पॉर्टंट आहे. तर जेनेटिक कोड मध्ये काय सांगितलं जातं, तर जेनेटिक कोड इज नथिंग बट बेस सिक्वेन्स इन DNA. जेनेटिक कोड जो आहे त्यामध्ये काय येतात, तर बेस सिक्वेन्स इन DNA जीन. देन दिस सिक्वेन्स हा म्हणजे काय असतो, DNA जीन्स असतात. म्हणजे त्यामध्ये काय असतं, तर टाईप ऑफ अमायनो ऍसिड इन ट्रान्सलेशन. म्हणजे ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये काय होतात, mRNA कडून प्रोटीन्स फॉर्म होतात. तर ते तिथे जेनेटिक कोड मध्ये आपल्याला बघायला मिळतात. किंवा कोडॉन जे आपण म्हणतो, कोडॉन इज नथिंग बट काय आहे, तर बेसिस असतात. तिथं बेसिस इन mRNA आर रीड बाय रायबोझोम्स. आणि तो जो मेसेज आहे तो रीड कोण करत असतो, रायबोझोम्स. आणि हा मेसेज कशात असतो, ट्रिप्लेट्स मध्ये. 3 न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स असतो त्याला.
तिथे त्याला आपण कोडॉन म्हणतो. तसं जेनेटिक कोड मध्ये काय येतात तर इच कोडॉन, ते जे कोडॉन आहेत इच कोडॉन स्पेसिफाईज युनिक अमायनो ऍसिड. ते जे कोडॉन आहेत ही न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स आहे त्याला आपण काय म्हणतो कोडॉन म्हणतो. ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये असतात ते कोडॉन म्हणतो. त्या कोडॉन पासून एक अमायनो ऍसिड फॉर्म होतो. एक अमायनो ऍसिड, दोन अमायनो ऍसिड, तीन असे वेगवेगळे अमायनो ऍसिड एकत्रित येऊन त्यापासून प्रोटीन फॉर्म होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो जेनेटिक कोड म्हणतो. देन each mRNA has a start and stop codon. mRNA वरती काय असतात स्टार्ट कोडॉन असतात आणि स्टॉप कोडॉन असतात. बघा ही प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ती कोणत्या रिजनला स्टार्ट होणार ते ठरलेलं असतं, कोणत्या रिजनला स्टॉप होणार ही तिथे पर्टिक्युलर साईट ही ठरलेली असते. स्टार्ट आणि स्टॉप कोडॉन ही आपल्याला mRNA वरती इथं बघायला मिळतात. जेनेटिक कोड कोडॉन ऑफ mRNA इथे दिसतात बघा. ही युरॅसिल ही मोलिक्युल्स ऑफ युरॅसिल एकत्रित आले की ते फिनिल ॲलेनिन फॉर्म होते. जेनेटिक कोड जो आहे त्यामध्ये काय असतात कोडॉन्स असतात. हे सगळे काय कोडॉन्स आहेत आणि कोडॉन्स म्हणजे काय डिटरमाइन करतात, कोडॉन डिटरमाइन्स अमायनो ऍसिड, वेगवेगळे अमायनो ऍसिड जे आहेत ते तिथे डिटरमाइन करत असतात. देन जीन एक्सप्रेशन, आपलं मेन रोल किंवा मेन एम काय आहे जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन ही काय तर इट इज ए मल्टी स्टेप प्रोसेस. जीन एक्सप्रेशन is nothing but it is a multi-step process which involves replication, transcription and translation. Gene expression म्हणजे काय आपण जीन म्हणजेच काय म्हणतो इट इज अ प्रोसेस इन विच ह्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे त्या किंवा जीन्समध्ये असणारी जी इन्फॉर्मेशन आहे त्यापासून इम्पॉर्टंट बाय प्रोडक्ट किंवा फंडामेंटल त्याचे काही प्रोडक्ट फॉर्म केले जातात आणि त्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स आपल्याला पुन्हा बघायला मिळतात. त्यालाच आपण रेप्लिकेशन, ट्रान्सलेशन असं म्हणत असतो. तर फर्स्ट रेप्लिकेशन ऑफ DNA. तर रेप्लिकेशन प्रोसेसमध्ये काय होतं तर रेप्लिकेशन ऑफ DNA इट इज अ प्रोसेस इन विच DNA molecules produce one or more exact copies. DNAचं रेप्लिकेशन होतं म्हणजे तिथे काय होतं तर इट इज अ प्रोसेस इन विच DNA molecule produce one or more exact copies or replicas of itself. DNA काय करतो प्रोसेसमध्ये त्याच्या एक्झॅक्ट कॉपीज किंवा त्याच्यासारख्या रेप्लिकाज हा फॉर्म करतो आयडेंटिकल. तर म्हणजे इट इज अ प्रोसेस इन विच DNA copies itself to produce identical daughter molecules of DNA. Identical त्यासारखे सेम तिथे आयडेंटिकल डॉटर मोलिक्युल्स फॉर्म केले जातात किंवा एक्झॅक्ट कॉपीज फॉर्म केल्या जातात. त्याला त्या होल प्रोसेसला आपण काय म्हणतो रेप्लिकेशन ऑफ DNA. तर रेप्लिकेशन होत असताना काय होतं तर रेप्लिकेशन तुम्ही झाला असेल त्या पाठीमागे टीवायला झाला असेल तुम्हाला तर तिथं काय होत असतं तर DNAचे स्ट्रँड. DNA कसं असतं तर इट इज ए डबल हेलिक्स, टू आर्म्स असतात त्यामध्ये डबल स्ट्रँडेड हेलिक्स लाईक स्ट्रक्चर आपल्याला तिथे बघायला मिळतं. देन त्यामध्ये जे टू स्ट्रँड्स आहेत ते कसे असतात तर DNA स्ट्रँड्स आर अँटीपॅरलल अँड कॉम्प्लिमेंटरी असतात. अँटीपॅरलल असतात आणि कॉम्प्लिमेंटरी असतात. तसंच ईच स्ट्रँड इट सर्व्ह ॲज टेम्पलेट. दोन्ही जे स्ट्रँड्स आहेत त्यामध्ये प्रत्येक स्ट्रँड हे काय करतात इट सर्व्ह ॲज टेम्पलेट कशासाठी फॉर द प्रोडक्शन ऑफ न्यू स्ट्रँड. न्यू स्ट्रँड प्रोड्यूस करण्यासाठी ते काय करतात ॲक्ट ऑर इट प्रोव्हाइड टेम्पलेट किंवा इट सर्व्ह ॲज टेम्पलेट तिथं प्रोव्हाइड करण्याचे काम करतात. न्यू स्ट्रँड तिथं फॉर्म होण्यासाठी किंवा रिप्रोडक्शन ऑफ अपोजिट स्ट्रँड. न्यू स्ट्रँड तिथं फॉर्म होण्यासाठी ते टेम्पलेट तिथं प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. देन रेप्लिकेशन जे आहे रेप्लिकेशन कसे होते तर इट इज ए सेमी कॉन्झर्वेटिव्ह प्रोसेस. रेप्लिकेशन कसं होत असतं तर सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे. त्यामध्ये तुम्हाला टाईप्स झालं असतील बघा TY, GST असतील कॉन्झर्वेटिव्ह, सेमी कॉन्झर्वेटिव्ह असतात. सेमी कॉन्झर्वेटिव्ह का म्हणलं जातं तर त्यामध्ये तिथे काय होतात
न्यू सिंथेसाइज झालेला जो डीएनए आहे, लास्टला शेवटी काय होते, न्यू सिंथेसाइज डीएनए जो होतं त्यामध्ये 1/2 ऑफ पॅरेंटल डीएनए 1/2 ऑफ न्यू डीएनए का त्यामध्ये स्ट्रँड असतात. म्हणजे हाफ स्ट्रँड ऑफ पॅरेंटल डीएनए, हाफ स्ट्रँड ऑफ म्हणजे 2 स्ट्रँड जे असतात डीएनए मॉलिक्युल्स मध्ये, एक स्ट्रँड पॅरेंटल डीएनए असतो, दुसरा न्यू डीएनए मधला तिथं प्रेझेंट असतो स्ट्रँड. म्हणजे ही प्रोसेस कशा सेमी कॉन्झर्वेटिव्ह, म्हणजे पॅरेंटल प्लस न्यू कॉम्प्लिमेंटरी असतात पॅरेंटच्या स्ट्रँडला, पण दुसरा स्ट्रँड हा न्यू स्ट्रँड असतो म्हणून त्याला पॅरेंटल आणि न्यू सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन आपल्याला तिथे बघायला मिळतं. देन इन यूकॅरियोट्स मध्ये तिथे काय होतं, रेप्लिकेशन ऑफ डीएनए टेक्स प्लेस इनसाइड द न्यूक्लियस. यूकॅरियोटिक सेल मध्ये जे रेप्लिकेशन आहे ते कुठं बघायला मिळतं, ॲटॉमिक साईड तर न्यूक्लियस मध्ये बघायला मिळतं. आणि न्यूक्लियस मध्ये कोणत्या फेजला तर एस फेज, मला फेजेस झाले असतील सेल सायकल मध्ये, तर एस फेज ऑफ इंटरफेस ऑफ सेल, एस फेज जे असते तर त्या फेजला सेल सायकल मध्ये आपल्याला रेप्लिकेशन ऑफ डीएनए झालेलं बघायला मिळतं. जर ही प्रोसेस जर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये रेप्लिकेशन ऑफ डीएनए कुठं होतं, इट टेक्स प्लेस ॲट और इन द सायटोप्लाझम, तिथं बघायला मिळतं. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सायटोप्लाझम मध्ये, आणि इन यूकॅरियोटिक सेल इट ऑफर्स इन न्यूक्लियस मध्ये ही प्रोसेस बघायला मिळते. देन मेन मेकॅनिझम म्हणजे तुम्हाला बघा जीन एक्सप्रेशन स्टडी करत असताना सगळं स्टडी करायचं, रेप्लिकेशन ऑफ डीएनए आहे, ट्रान्सक्रिप्शन आणि लास्टला ट्रान्सलेशन. म्हणजे काय झालं, लास्टला जे प्रोटीन फॉर्म होत आहे हे काय तर प्रोडक्ट ऑफ जीन आहे थोडक्यात. काय प्रोडक्ट किंवा हे काय प्रोडक्ट ऑफ जीन आहेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला तिन्ही प्रोसेस स्टडी करायच्या आहेत. तर आपण पहिली बघतोय काय तर रेप्लिकेशन ऑफ डीएनए, रेप्लिकेशन ऑफ डीएनए. देन रेप्लिकेशन मग झालं असेल पाठीमागे, रेप्लिकेशन होत असताना डीएनए मॉलिक्युल किंवा डीएनएचं स्ट्रँड जे आहे ते आपल्याला बघायला मिळते. द फोर्थ जो आहे तो इथे फॉर्म झालेला आहे डीएनए फोर्स. तर ह्यामध्ये काय होतं, तर ज्यावेळेस रेप्लिकेशन होत असतं तर फर्स्टली काय होतं, व्हेरियस मेकॅनिझम किंवा व्हेरियस स्टेप्स तिथं आपल्याला बघायला मिळतात. कोणकोणत्या, फर्स्टली ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड, स्टेप कोणती बघायला मिळते, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. किंवा त्यामध्ये काही रेप्लिकेशनचा स्टेप इनिशिएशन, इलॉंगेशन, लास्टला टर्मिनेशन ह्या प्रोसेस होत असतं. तर इनिशिएशन कसलं काय होतं, तर डीएनए रेप्लिकेट स्टार्ट ॲट स्पेसिफिक साईट. डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट होत असताना स्पेसिफिक पॉईंटला स्टार्ट होतं, स्पेसिफिक साईटला स्टार्ट होतं. तर हे होत असताना फर्स्टला तिथे काय होतं, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. काही स्टेप्सनी आपण जाऊया, आपल्या तुम्ही रनिंग नोट्स तिथे घेतल्या तरी चालतील. फर्स्टला काय होतं तर ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड. द न्यूक्लिओटाइड, ऑल द 4 टाइप्स ऑफ डीएनए न्यूक्लिओटाइड, डीएनएचे जे 4 टाइप्सचे न्यूक्लिओटाइड्स आहेत न्यूक्लिओप्लाझम मध्ये, ते फर्स्टली काय असतात, मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतात. डीएमपी असेल, डीजीएमपी आहे, मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये असतात फर्स्टली. नंतर डीटीएमपी, डीसीएमपी ह्या फॉर्म मध्ये आपल्याला फर्स्टली म्हणजे मोनोफॉस्फेटच्या फॉर्म मध्ये न्यूक्लिओटाइड्स बघायला मिळतात. देन त्यांचं ॲक्टिवेशन होतं, म्हणजे काय होतं, they are activated using ATP. ATP मॉलिक्युलचं युटिलायझेशन करून हे न्यूक्लिओटाइड जे आहेत ते काय होत असतात, ॲक्टिव्ह होत असतात, ट्रायफॉस्फेटच्या फॉर्ममध्ये येतात. देन इट ऑकर्स इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम फॉस्फोरायलेज, ज्याचं ATPशी म्हणजे AMP जो आहे तो ATPशी कंबाईन होऊन पुन्हा तिथं काय फॉर्म होतो, ATP फॉर्म होतो. म्हणजे लाईक दॅट तिथं न्यूक्लिओटाइडचं काय होत असतं, ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लिओटाइड हे तिथं ॲक्टिवेट होत असतात. देन आपण काय म्हणतो, डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट ॲट स्पेसिफिक पॉईंट. दिस पॉईंट ऑर दिस साईट इज कॉल्ड एज ओरिजिन ऑफ इनिशिएशन साईट असं म्हणलं जातं त्या साईटला. द रेप्लिकेशन स्टार्ट ॲट स्पेसिफिक साईट
or specific point on DNA molecule. हे कुठे स्टार्ट होत असतात तर पर्टिक्युलर DNA मोलेक्युलवरती ही प्रोसेस आपल्याला बघायला मिळते. And this point or site is called as origin or initiation point असे त्याला म्हटलं जातं. Then in prokaryotic cell मध्ये तिथं काय होतं तर सिंगल पॉईंट इन यूकॅरियोटिक सेल मध्ये सिंगल साईटला फॉर्म होते. सिंगल पॉईंटला ही प्रोसेस डीएनए रेप्लिकेशनची स्टार्ट झालेली आपल्याला बघायला मिळते. बट इन प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय होतं तर व्हेरियस ओरिजिन पॉईंट हे तिथं प्रेझेंट असतात. देन a specific DNA protein binds with this site. जे ओरिजिन पॉईंट आहे किंवा इनिशिएशन पॉईंट आहे त्या पॉईंटला काय होतात ते स्पेसिफिक डीएनए प्रोटीन्स जे आहेत ते तिथे बाइंड होत असतात विथ दिस साईट ऑफ ओरिजिन सेपरेट ते डबल स्टँडर्ड डीएनए. त्यामध्ये तो पुढे नेक्स्ट काय होतं इन्सिजन ही प्रोसेस बघायला मिळते आपल्याला. इन्सिजन मीन्स at a specific or at the origin DNA molecule breaks. DNA moleculeचं lysis होतं, ब्रेकिंग होतं. And breaking का होतं तर because of formation of an incision or nick or gap like structure तिथं फॉर्म होतं. This incision is made by the activity of ते incision आहे किंवा निक जो आहे तो कशामुळे फॉर्म होतो बिकॉज ऑफ एंडोन्यूक्लियस एन्झाइम. एंडोन्यूक्लियस एन्झाइम जे आहे त्यामुळे तिथं निक इन्सिजन गॅप लाईक स्ट्रक्चर तिथं फॉर्म होतं. डीएनए मोलिक्यूल जे आहेत ते डबल स्टँडर्ड जे डीएनए मोलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड म्हणजे नायट्रोजन बेसेसच्या मध्ये जे हायड्रोजन बॉन्ड असतात त्या हायड्रोजन बॉन्डचं काय होतं लायसिस होतं, ब्रेकिंग होतं बिकॉज ऑफ एंडोन्यूक्लियस एन्झाइम. अँड जे हॅलो हा मॅडम. बोला की हॅलो. हा किती वेळ अजून घेणार आहेत लेक्चर? आता एक्झाम सुरू होईल अर्ध्या तासात. 1 मिनिट. हा. हॅलो. हा. आपण पावणे 11 पर्यंत येऊया. हा. डायग्राम काय आपण म्हणतोय तर हेलिकेज एन्झाइम म्हणजे काय होतं अनवाइंडिंग द पॅरेंटल डबल हेलिक्स जो डीएनए स्ट्रँड आहे त्याचं अनवाइंडिंग होतंय म्हणजे तिथं काय होतात 2 स्ट्रँड्स जे आहेत त्या 2 स्ट्रँड मध्ये असणार जे नायट्रोजन बेसिस आहे नायट्रोजन बेसिस मधला असणारा जो हायड्रोजन बॉन्ड आहे त्याचं लायसिस होतं, ब्रेकिंग होतं. तिथं 2 स्ट्रँड्स तिथं फॉर्म होतात. देन म्हणजे त्याला आपण अनवाइंडिंग ऑफ डीएनए मोलिक्यूल असं म्हणतो. हेलिकेज एन्झाइम त्याच्यामध्ये रोल आहे. रेप्लिकेशन फोर्स म्हणजे वाय लेटर जे आहे कॅपिटल वाय शेपड स्ट्रक्चर तिथं फॉर्म होतं. रेप्लिकेशन फोर्स हा तिथं फॉर्म होतो. देन रेप्लिकेशन फॉर्म झाला की फोर्स फॉर्म झाल्यानंतर पुढे काय होतं सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड जे आहे ते सिंथेसिस होत असतात. ते स्ट्रँड सिंथेसाइज होत असताना ते काय होतं सिंथेसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी न्यू स्ट्रँड. ते जे न्यू स्ट्रँड आहे ते पॅरेंटल स्ट्रँडशी कसं असतं कॉम्प्लिमेंटरी असतं. देन जी प्रोसेस आहे ती दिस प्रोसेस इज इनिशिएटेड बाय स्मॉल आरएनए मोलिक्यूल. स्मॉल आरएनए मोलिक्यूल आरएनए प्रायमर म्हणतात बघा त्याला. स्मॉल आरएनए मोलिक्यूल जो आहे आरएनए मोलिक्यूल इज कॉल्ड एज आरएनए प्रायमर. त्या मोलिक्यूल पासून जे न्यू स्ट्रँड आहे ते फॉर्म व्हायला सुरुवात होत असते. सिंथेसिस ऑफ दिस आरएनए प्रायमर इज कंट्रोल्ड बाय एन्झाइम डीएनए प्रायमेज. डीएनए प्रायमेज नावाचे एन्झाइम किंवा आरएनए प्रायमर जे आहे त्या ठिकाणी ते प्रायमेज नावाचे एन्झाइम तिथं ऍक्ट होतं. बिकॉज ऑफ द सिंथेसिस ऑफ
new RNA primer, new RNA primer or RNA primer तिथे synthesize होतं. Then RNA primer attaches at the 3' end of the template strand. Template strand वरती 3' end जे आहे तिथे 2 strands आहे तिथं. The new synthesize होणार जे strand आहे ते strand तिथून start होतं तर from 3' end. 3' end जो आहे त्यापासून ते start होत असतं. Then RNA primer तिथे फॉर्म झाल्यानंतर सक्सेसिव्हली काय होत असतात न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आणि ते जॉईन होत असतो जॉईन टू इच अदर विथ द हेल्प ऑफ फॉस्फोडायस्टर लिंकेज. फॉस्फोडायस्टर लिंकेज काय होत असतात न्यू स्ट्रँड जे आहेत ते तिथे फॉर्म होत असतात. देन द लिडिंग स्ट्रँड म्हणजे 2 स्ट्रँड आपल्याला बघायला मिळतात ज्यावेळेस अनवाइंडिंग होतं डीएनएचं त्यावेळेस 2 स्ट्रँड लॅगिंग स्ट्रँड अँड लिडिंग स्ट्रँड असे 2 स्ट्रँड जे आहेत ते तिथे फॉर्म होतात. लिडिंग स्ट्रँड सिंथेसाइज कंटिन्युअसली. लिडिंग स्ट्रँड वरती इथे न्यू RNA जे आहेत ते काय होतात कंटिन्युअसली सिंथेसाइज होत असतात इन द 5' to 3' duration. 5' to 3' duration मध्ये सिंथेसाइज होत असतात. बट इन लॅगिंग स्ट्रँड वरती तिथे काय होतं the synthesis is discontinuous. तिथे जे सिंथेसिस होत असतं न्यू स्ट्रँडचं ते कसं होत असतं डिसकंटिन्युअस होत असतं. तसंच प्रायमेज सिंथेसिस नावाच्या एन्झाईममुळे तिथे काय होतात शॉर्ट असे RNA प्रायमर लाईक तिथं RNA फॉर्म होत असतात. देन या RNA प्रायमर मध्ये काही गॅप्स आपल्याला तिथे बघायला मिळतात किंवा काही ओकाझाची फ्रॅगमेंट्स तिथे प्रेझेंट असतात. ते गॅप्स लास्टला तिथे काय केले जातात बिकॉज ऑफ एन्झाईम डीएनए लायगेजमुळे तिथे काय केलं जातं जे ओकाझाची फ्रॅगमेंट्स आहेत काही जे गॅप्स आहेत ते पुढे काय केले जातात जॉईन केले जातात. अँड लास्टला 2 सेपरेट असे न्यू स्ट्रँड न्यू डीएनएचे चेन जे आहेत ते तिथे फॉर्म होत असतात. इन दिस वे इच ओल्ड स्ट्रँड forms a new complementary strand. New complementary strand जे आहे ते तिथे कन्स्ट्रक्ट केले जातात. This whole process is called as DNA replication. हा होल प्रोसेसला आपण काय म्हणतो DNA रेप्लिकेशन म्हणतो. त्यामध्ये व्हेरियस एन्झाईमचा रोल आहे. फर्स्ट हेलिकेज काय करतं तर हेलिकेज एन्झाईम unwinds the DNA helix firstला जे DNA चं रेप्लिकेशन होत असताना फर्स्ट अनवाइंडिंग ऑफ DNA स्ट्रँड त्यामध्ये हेलिकेज एन्झाईमचा रोल आहे. It unwinds the DNA helix by breaking of hydrogen bond between nitrogen pairs. नायट्रोजन बेस पेअर मध्ये असणारे हायड्रोजन बॉन्ड आहे ते ब्रेक करतात हेलिकेज एन्झाईम. देन टोपोआयसोमरेज एन्झाईम हे काय करतात इट इंट्रोड्यूस negative supercoils and reduce strength in the double helix at either ends. दोन्ही एंड्सला वरती ते ऍक्ट झालेलं आपल्याला बघायला मिळतं. देन SSB प्रोटीन ही सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन म्हणलं जातं. हे प्रोटीन काय करतं स्टॅबिलाइज सिंगल स्ट्रँड ते जे स्ट्रँड्स आहेत त्यांना स्टॅबिलाइज करण्याचं काम SSB म्हणजे सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन जे आहेत ते करत असतात. फर्स्ट इनिशिएशन देन इलॉंगेशन होत असताना तिथे काय होतं तर DNA पॉलिमरेज थर्ड जे एन्झाईम आहे ते काय होतात तर इट बाइंड्स टू द टेम्पलेट स्ट्रँड वरती ऍट द 3' एंडला बाइंड होतात RNA प्रायमर जे आहेत त्या ठिकाणी अँड स्टार्ट पॉलिमरायझेशन जे आहे ते तिथे स्टार्ट होतं म्हणजे पॉलिमरायझेशन ऑफ न्यू न्यूक्लियोटाइडचं तिथं पॉलिमरायझेशन फॉर्म होतं. न्यू ॲडिशन तिथं RNA मॉलिक्युलची होत असते. तसंच ऑन लिडिंग स्ट्रँड वरती तिथे काय होत असतं पॉलिमरायझेशन ऑफ nucleotide proceed at in 5' to 3' direction towards the replication fork without
ब्रेकिंग विदाउट ब्रेकिंग किती प्रोसेस चालू आपल्याला बघायला मिळते. बट इन लॅगिंग स्टँड मला सांगितलं आपण रेप्लिकेशन हे 3 डॅश 5 डॅश टू 3 डॅश डिरेक्शन होतं अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फोर्क. आणि ते कसे होतं तर इन पीसेस स्मॉल पीसेस त्या स्मॉल फ्रॅगमेंटच्या फॉर्ममध्ये त्या फ्रॅगमेंटला आपण ओकाझाकी फ्रॅगमेंट असं म्हणतो. ते ओकाझाकी फ्रॅगमेंट जे आहेत ते काय होतात म्हणजे RNA प्रायमर आणि ओकाझाकी फ्रॅगमेंट पुढे काय केले जातात तर DNA लायगेस एन्झाईममुळे ते जॉईन केले जातात. लॉंग अशी तिथे काय होते जे न्यू स्ट्रँड आहे ते इथं फॉर्म होते. म्हणजे इनिशिएशन इलॉंगेशन जे आहे किंवा रेप्लिकेशन जे आहे ते इथं आपलं संपतंय. DNA रेप्लिकेशन. ठीक आहे. नेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन. मॅडम झालं. बरं DNA रेप्लिकेशन समजलं. हॅलो पूजा. हा हॅलो. रेप्लिकेशन DNA रेप्लिकेशन समजलं सगळ्यांना. हो. काय काय होते फास्टली आपण किती बघू. हा DNA रेप्लिकेशन मध्ये हा DNA चे स्टँड्स दोन्ही अनवाइंड होतात हम्म. आणि नंतर मग त्याच्यावर दुसरा म्हणजे कॉम्प्लिमेंटरी स्टँड होऊन ते नवीन सिंथेसिस होतात. म्हणजे DNA ची दुसरी कॉपी म्हणजे एका स्टँड पासून 2 कॉपीज तयार होतात त्याला DNA रेप्लिकेशन म्हणतात. म्हणतात त्यामध्ये व्हेरियस एन्झाईम आणि त्यांचे रोल. हेलिकेज हा हा कोणकोणते एन्झाईम. हेलिकेज एक्झोकायनेज. दोन हेलिकेज एक्झोकायनेज आणि प्रायमेज DNA प्रायमेज हा लायगेज आहे. हा अशी व्हेरियस एन्झाईम त्यांचा रोल. तर काय पण एन्झाईम ते काय करायचं थांबूया. हा टोपॉइसोमरेज होत. चालेल. थांबूया आपण. ओके. हा हा हां स्क्रीनशॉट मॅडम सेंड करते तुम्हाला. हो हो हा चालेल.